सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। महायुतीचे कल्याणचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची बुधवारी 15 मे रोजी कल्याणमध्ये सभा झाली। यावेळी चांदीची गदा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर दोन्ही उमेदवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत असून प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता। महायुतीच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अर्धपुतळा भेट देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार कपिल पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीकांत शिंदे, भाजपचे आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते। या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोडो देशवासियांचे प्रेरणास्थान आहेत। त्यांच्यासारखा प्रधानमंत्री यापूर्वी झाला नाही आणि होणार नाही। जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतो तेव्हा हरिवंशराय बच्चन यांची कविता आठवते। तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ अग्निपथ अग्निपथ। नरेंद्र मोदी यांची राजकीय कारकीर्द अग्निपथाप्रमाणे राहिली आहे असा गौरव मुख्यमंत्र्यांनी केला। नरेंद्र मोदी यांच्या पदस्पर्शामुळे भिवंडी, कल्याण आणि ठाणे या जागा महायुतीने जिंकल्या जमा आहे असे वातावरण तयार झाले आहे। मोदी यांच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। साथियों, 20 मई को आपको सशक्त और विकसित भारत के लिए वोट देना है। 20 मई को आपको तुष्टीकरण के खिलाफ वोट देना है। कल्याण से एनडीए प्रत्याशी भाई श्रीकांत शिंदे जी और भिवंडी से भाजपा प्रत्याशी